सुरेशला पुण्यात एका सरकारी कंपनीच्या नोकरीसाठी कॉल लेटर आले होते. ती कंपनी अगोदर मुलाखत घेणार होती, त्यानंतर नोकरी निश्चित करणार होती. म्हणून सुरेश आपला मित्र मनोजच्या घरी पुण्याला आला होता. मनोज अगदी सुरुवातीपासून सरकारी नोकरीला होता. त्याला पगारही भरपूर होता. म्हणून त्याने बाणेर भागात एक BHK अपार्टमेंटमध्ये छान फ्लॅट घेऊन ठेवला होता. मनोजच्या लग्नाला 4 महिने झाले होते आणि तो आपल्या बायकोसोबत तिथे राहत होता. सकाळी 8 वाजताच्या सुमारास सुरेशची बस बाणेर स्टॉपजवळ येऊन थांबली. त्याने लगेच मनोजला फोन करून स्टॉपवर बोलावले. मनोजही 10 मिनिटात स्टॉपवर गाडी घेऊन आला आणि ते दोघेही त्यांच्या घरी गेले. सुरेशची मुलाखत पुण्यातील युनिव्हर्सिटी रोडवर असलेल्या बेल कंपनीत होती. ती कंपनी मनोजच्या घरापासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर होती. म्हणून बसचा वापर न करता पायी जाणे योग्य ठरले. मनोज सुरेशला गाडीत गप्पा मारत असताना ते केव्हा घरी पोहोचले ते सुरेशला कळलेही नाही. मनोज आणि सुरेश हे पहिलीपासून ते 12वी पर्यंत एकाच वर्गात शिकले होते. त्यांची मैत्री इतकी घनिष्ठ होती की छोट्या छोट्या गोष्टी ते आयुष्यात असो वा नसो ते एकमेकांशी नक्की शेअर करायचे. पण जेव्हापासून मनोजचे लग्न झाले तेव्हापासून त्याचे गावाकडचे येणे जाणे कमी झाले, कारण त्याने घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केले होते. मनोजने लव्ह मॅरेज केले होते. त्याची बायको प्रिया हैदराबाद साईडची होती. ती दिसायला अगदी सुंदर व गोड होती. मनोजने लव्ह मॅरेज केलं तरीही तिने त्यांच्याकडील संस्कृती फार मनाने जपली होती. मनोज आणि सुरेश आता घरात जाणार होते. घरात शिरले आणि मनाला एक शांतता व आनंद मिळाला. घर लहान होते, पण दोघांनी मिळून इतके छान सजवले होते की त्या घरात शिरल्यानंतर बाहेर जाण्याची इच्छाच होत नव्हती. त्यांचा फ्लॅट 9व्या मजल्यावर होता आणि त्यांच्या बाल्कनीतून समोरचे दृश्य इतके छान दिसत होते की जणू कोकणात आलो आहोत असे वाटत होते. सुरेश बाल्कनीत उभा राहून असताना मागून मनोजचा आवाज आला. अरे सुरेश, मी लवकर फ्रेश होतो, मला ऑफिसला जायला वेळ लागेल. तू आणि प्रिया सोबत ब्रेकफास्ट करशील? त्यावर सुरेश म्हणाला, हो. सुरेश बाल्कनीत बसलेला असताना प्रियाने त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली. त्याने बाल्कनी सोडण्याची त्याची इच्छा होत नव्हती. त्यावर प्रिया म्हणाली, कितना बढिया व्ह्यू दिखता है ना हमारी बाल्कनी से. तेव्हा सुरेश प्रियाला म्हणाला, बरोबर सांगितलं भाभी, माझं तर मनच होत नाही इथून उठायचं. प्रियाचा स्वभाव अगदी मनमिळाऊ होता. ती परिस्थितीनुसार कोणाबरोबरही योग्य तसे बोलत असे. काही वेळाने मनोज फ्रेश होऊन ऑफिसला जायला तयार झाला. सुरेश अजूनही बाल्कनीत बसून समोरचे दृश्य पाहत होता. मनोजने मागून परत आवाज दिला, चल मी निघतो ऑफिसला, तू प्रियासोबत व्यवस्थित ब्रेकफास्ट करून ये. सुरेश म्हणाला, हो. आता प्रिया फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे गेली होती. याची कल्पना सुरेशच्या डोक्यात अजिबात नव्हती. पाण्याचा ग्लास अजून त्याच्या समोर पडला होता. काही वेळाने तो ग्लास ठेवण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागला. प्रिया फ्रेश होऊन तिच्या बेडरूममध्ये गेली. तेव्हा अचानक सुरेशचे लक्ष तिच्या बेडरूमकडे गेले. बेडरूमचे दार अर्धवट उघडे होते. तिला दिवसभर पाहावेसे वाटावे असे त्याला वाटू लागले. तो प्रियाला कपडे बदलताना पाहत होता. तिची सुंदरता त्याच्या डोळ्यांसमोर अगदी सामावून गेली होती. तो काही वेळ तिथे उभा राहिल्यानंतर किचनमध्ये ग्लास ठेवून परत बाल्कनीत येऊन बसला. आता त्याच्या डोळ्यासमोर बाल्कनीतून दिसणारे समोरचे दृश्य नव्हते, तर प्रियाचे सुंदर रूप दिसत होते. परत तो प्रियाच्या विचारात गुंग झाला. काही वेळाने प्रिया चहाचा कप घेऊन बाल्कनीत येऊन त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाली, सुरेश, चहा घे. सुरेशने तिच्या हातातील चहाचा कप घेतला आणि त्याला म्हणाली, बहुत ही लाल जवाब चहा बनवला आहे तुम्ही, मजा आ गया. असा चहा कुठल्याही फास्ट फूड हॉटेलमध्ये मिळत नाही. तेव्हा त्याने तिच्या परिवाराबद्दल विचारले. प्रिया, तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण राहतं? त्यावरती म्हणाली, मम्मी, पापा, भाऊ, बहीण सगळे मिळून राहतात. मग सुरेश म्हणाला, अजून तुमच्या लग्नाला त्यांची हरकत होती का? तेव्हा प्रिया म्हणाली, माझ्या पिताजींनी मला मनाई केली होती, पण मी आणि मनोज सोबत शिकत होतो तेव्हापासून आमच्यात प्रेम होतं. आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की नोकरी लागल्यानंतर जर घरचे मान्य करतील तर ठीक, नाहीतर लग्न करून एकत्र राहू. त्यावर सुरेश म्हणाला, मग तू का नोकरी करत नाहीस? प्रिया म्हणाली, असं काही नाही,
मीही नोकरी करू इच्छिते, पण 1-2 ठिकाणी अर्ज केला आहे. बघू, कॉल लेटर आला की मुलाखतीला जाईन. मग प्रिया म्हणाली, सुरेश तू लवकर फ्रेश हो. मी तुझ्यासाठी बढिया नाश्ता बनवते. काय खाशील? सुरेश म्हणाला, असं काही खास करण्याची गरज नाही. जे तुला आवडतं तेच खाऊ घाल. एवढे सांगून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन आल्यानंतर त्याने पाहिले की तेव्हा डायनिंग टेबलवर नाश्ता तयार होता. प्रियाने त्याच्यासाठी इडली बनवली होती. सुरेशला इडली फार आवडते. ती पाहून त्याला आनंद झाला. ब्रेकफास्ट करून तो थोडा फिरायला निघाला. प्रियाला सांगून तो बाहेर गेला. वातावरण मस्त गार होते. पुण्यात अर्धा तास फिरून तो परत घरी आला तेव्हा घराचे दार उघडे होते. त्यामुळे जास्त वेळ न वाया घालवता त्याने बाल्कनीत जाऊन तिथे ठेवलेली मासिक बघून वाचायला सुरुवात केली. त्याला वाटले प्रिया किचनमध्ये काहीतरी काम करत असेल, पण ती तिथे नव्हती. सुरेशला पाण्याची तहान लागली होती म्हणून तो पाणी घेण्यासाठी किचनमध्ये गेला. पण तेव्हा परत त्याची नजर तिच्या बेडरूमकडे गेली. ती तिथे अशा अवस्थेत उभी होती की तिला पाहून तो अगदी गडगडला. प्रियाची पाठ त्याच्याकडे होती आणि ती आपले कपडे काढून साडी नेसत होती. अचानक तिची आणि त्याची नजरानजर झाली. तिला सुरेश घरात नसल्याची कल्पना होती, कारण तो फिरायला गेला होता. तिला वाटले तो अजून परत आलेला नसेल, म्हणून तिने दार लावायला विसर पडला असावा. तिने फटकन आपल्या अंगावरील साडी पूर्ण शरीरावर लपेटली आणि बेडरूमचे दार लावले. सुरेशही पटकन पाण्याचा ग्लास घेऊन बाल्कनीत येऊन बसला. त्याला स्वतःची लाज वाटू लागली. तो का गेला होता पाणी प्यायला असे त्याला वाटू लागले. जर प्रियाने मनोजला सांगितले तर त्याला आपल्याबद्दल काय वाटेल, की आपला जिगरी मित्र आपल्या बायकोवर नजर ठेवतो? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात गुंगत होते. तेव्हा अचानक बाल्कनीत प्रिया आली आणि त्याच्या शेजारी येऊन बसली. तिला पाहून सुरेशने खाली मान टाकली आणि तो बोलू लागला, प्रिया सॉरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माहित नव्हतं की तू बेडरूम मध्ये हे काम करते आहेस. मला पाण्याची तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला किचनमध्ये गेलो होतो. तुला पाहण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. मी खरंच किचनमध्ये पाणी प्यायलाच गेलो होतो. तेव्हा प्रिया म्हणाली, मलाही माहित नव्हतं की तू घरी कधी आलास, म्हणून मी दार लॉक करायला विसरले होते. जर दार लॉक असतं तर तू बेल वाजवली असती ना. त्यामुळे चूक तुझीही नाही. चल, जे झालं ते झालं, ती गोष्ट सोड. प्रियाचे असे सांगण्याने सुरेशच्या मनाला शांतता वाटू लागली की ही चूक दोघांचीच होती. दोघांनी एकमेकांना माहिती नव्हती की कोण केव्हा घरात आले आणि कोण घरात काय करत होते. दुपारचे जेवण करून ते दोघेही काही इकडे तिकडे गप्पा मारत संध्याकाळपर्यंत वेळ घालवला. आता मनोज येण्याची वेळ झाली होती. तो 5 वाजेच्या सुमारास ड्युटीहून घरी आला. मनोज घरी आल्यानंतर लवकरात लवकर फ्रेश झाला आणि चहा पाणी घेऊन ते दोघे बाहेर फिरायला गेले. प्रियाला बाहेर फिरायला आवडत नसे. ती घरीच थांबली. ते दोघे मित्र एका छान हॉटेलमध्ये नॉनव्हेज जेवण करून रात्री 11 वाजता घरी आले. प्रिया टीव्हीवर सिरियल पाहत होती. ती जास्त करून तेलुगू सिरियल पाहत असे, कारण तिची ती मातृभाषा होती. आता रात्रीचे 12 वाजले होते. दुसऱ्या दिवशी सुरेशला मुलाखतीसाठी सकाळी लवकर निघायचे होते, म्हणून त्याला फार झोप लागत होती. त्यासाठी आधीच प्रियाने ड्रॉइंग रूममध्ये मॅट्रिक्स टाकून ठेवला होता. प्रिया आणि मनोज त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. रात्रीच्या साधारण 2 वाजेच्या सुमारास सुरेशच्या कानात कुजबुज ऐकू येऊ लागली. ती कुजबुज मनोजच्या बेडरूम मधून येत होती. ती त्यांची कुजबुज ऐकून त्यालाही फार अस्वस्थ वाटत होते. तो वारंवार कुशी बदलू लागला. झोपही लागत नव्हती. साधारण 2 वाजेच्या सुमारास त्या दोघांची कुजबुज शांत झाली. दुसऱ्या दिवशी सुरेश उशिरा उठला. तेव्हा पाहिले तर मनोज ड्युटीवर निघून गेला होता. घड्याळ पाहिलं तर सकाळचे 9:15 झाली होती. प्रिया तयार होऊन त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती. सुरेश उठून पाणी प्यायला किचनच्या दिशेने गेला. किचनमध्ये प्रिया पराठे करत होती. त्याने तिच्याकडे एक ग्लास पाणी मागितले. ती किचनमध्ये गाऊन घालून काम करत होती. पाणी भरत असताना अचानक तिच्या हातातील ग्लास खाली पडला आणि ग्लास उचलायला ती खाली वाकली. सुरेशची नजर तिच्या त्या ठिकाणी पडली. ते दृश्य पाहून त्याच्या मनात एक वेगळाच तरंग निर्माण झाले. असे वाटत होते की प्रियाला मिठीत अगदी घट्ट धरावी, पण त्याला मनाला सावरले. पाणी पिऊन तो परत बाल्कनीत जाऊन बसला. काही वेळ समोरचे दृश्य पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यात आता फक्त
प्रियाच विचारात होती. तिच्या घरात आल्यापासून तिला पाहिलेले वेगवेगळे रूप सतत डोळ्यासमोर येत होते. काही वेळ विचार केल्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. तिथे त्या ठिकाणचे दृश्य पाहून अचानक त्याचे मन प्रियाकडे अधिक आकर्षित झाले. डोराच्या फटीतून तिने आत घातलेले आतील कपडे पाहून तो अधिकच अस्वस्थ झाला. वारंवार त्याची नजर तिकडे पडत होती. त्याने त्याकडे दुर्लक्ष करून फटकन तयार झाला, कारण त्याला मुलाखतीसाठी वेळ होणार होता. त्याने ब्रेकफास्ट करून लवकर तयार होऊन बाहेर निघाला. रस्त्याने चालत असताना आज पाहिलेल्या आणि रात्रीच्या सर्व घटनांचा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. विचार करत असताना तो कंपनीच्या दाराजवळ येऊन पोहोचला. मुलाखतीच्या रांगेत उभ्या असलेल्या मुलांजवळ जाऊन तोही उभा राहिला. आज घरी जायला संध्याकाळ होणार होती, कारण गर्दी खूप होती. मुलाखतीसाठी 200 जागांसाठी किमान 1000 मुले मुली आली होती. त्यात सुरेशचा नंबर दुपारी 4 वाजता लागला. मुलाखत छान झाली. आता फक्त निकालाची वाट पाहायची होती. निकाल 2 दिवसात ईमेलने कळवणार होते. संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सुरेश मनोजच्या घरी पोहोचला. मनोज अगोदर घरी आला होता. तो टीव्ही समोर बसून क्रिकेट मॅचचे हायलाइट पाहत होता. सुरेशला पाहून मनोजने विचारले, सुरेश, कशी झाली तुझी मुलाखत? छान झाली ना? काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्यावर सुरेश म्हणाला, काही प्रॉब्लेम नाही. मुलाखत अगदी छान झाली. निकालाकडे ईमेलने कळवतील. त्यावर मनोज म्हणाला, चल, आज मोकळा झालास तू, ये बैस इथे. असे म्हणून त्याने प्रियाला आवाज दिला. प्रिया, सुरेश आला आहे, चहा बनव ना. प्रियाने इतका सुंदर चहा बनवला की तो पिऊन सुरेशला अगदी फ्रेश वाटू लागले. दिवसाचा पूर्ण थकवा त्याच्या माथ्यावरून गायब झाला होता. तेव्हा सुरेश प्रियाला म्हणाला, भाभी, एवढा बढिया चहा बनवून दिला आहे की माझी पूर्ण दिवसाची थकानच गायब झाली. प्रिया सुरेशकडे एकटक नजरेने पाहू लागली होती. तोही लपून छपून तिच्याकडे एकटक पाहत होता. रात्रीचे जेवण करून सुरेशला फार झोप लागत होती. मनोज आणि प्रिया आपल्या बेडरूममध्ये गेले होते. सुरेश ड्रॉइंग रूममध्ये आपल्या मॅट्रेसवर झोपला. मॅट्रेसवर पडल्यापासून त्याला लगेच झोप लागली होती, कारण दिवसभराचा थकवा आणि मुलाखतीमध्ये उभे राहिल्याने त्याचे शरीर अंगावर आले होते. तो फार दमला होता. अंग फार दुखत होते. त्यामुळे डोळे केव्हा लागले हे त्यालाही कळले नाही. पण रात्री 1 वाजेच्या सुमारास अचानक त्याची झोप उडाली. त्याला पाण्याची तहान लागली होती. तो पाणी प्यायला किचनमध्ये गेला. तेव्हा मनोज आणि प्रियाच्या भांडणाचा आवाज त्याच्या कानी पडू लागला. आवाज जोरात येत होता. मनोज प्रियाला म्हणत होता, हळू बोल, माझा मित्र बाहेर झोपलाय. त्याला काय वाटेल? एवढ्या रात्री कशासाठी भांडतोस? मी बोलतोय ते ऐक. गेल्यावर तुला जे करायचं ते कर, पण आता काही बोलू नकोस. त्यांच्या एकमेकांबद्दलचे असे वागणे सुरेशला विचित्र वाटले. म्हणजे त्यांच्या संसारात काहीतरी त्रुटी असावी असे त्याला वाटू लागले. काहीतरी त्रास होता दोघांमध्ये, पण मनोजने याबद्दल त्याला कधी सांगितले नव्हते. दोघांनी एकमेकाच्या संमतीने लग्न केले होते. भांडणाला विषय नसावा असे वाटत होते, पण काहीतरी होते. त्यांच्या विचारात असताना सुरेशला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सुरेश उठला तेव्हा मनोज ड्युटीसाठी निघून गेला होता. प्रिया वर्तमानपत्र वाचनात बाल्कनीत बसली होती. सुरेश उठून बाल्कनीत गेला. प्रियाला गुड मॉर्निंग म्हणाला. प्रियानेही गुड मॉर्निंग म्हणून खुर्चीवरून उठून त्याला बसायला जागा करून दिली. प्रिया लगेच किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी 1 ग्लास पाणी घेऊन आली. सुरेशचे लक्ष तिच्याकडेच गेले. तिचा चेहरा फार उदास व उतरलेला वाटत होता. तेव्हा त्याने प्रियाला विचारले, भाभी, काल रात्री काही झालं होतं का? तुम्ही दोघेजण बाहेर झोपताना मला जोरजोरात आवाज ऐकू येत होते. तेव्हा प्रिया सुरेशपासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली, नाही, काही नाही. आम्ही तर झोपलो होतो. कुणाच्या तरी दुसऱ्याचा आवाज ऐकला असेल तुम्ही. सुरेश म्हणाला, भाभी, तुम्ही शक्कलच सांगते की रात्री मनोज आणि तुमच्यात झगडा झालाय. प्रियाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तिचा चेहरा पाहून सुरेशला फार वाईट वाटू लागले. तो म्हणाला, भाभी, सॉरी, मला तुला असं विचारायला नको होतं. तेव्हा प्रिया म्हणाली, तुम्ही आहात म्हणून सांगितले, नाहीतर हे राज मी माझ्या दिलातच ठेवून दिले असते. आणि मग प्रियाने सर्व हकीकत सुरेशला सांगितली. मी मनोजवर प्रेम करून खूप मोठी चूक केली. मला या गोष्टीबद्दल अजिबात माहिती नव्हती. सुरेश म्हणाला, मनोजच्या कोणत्या गोष्टीबद्दल माहित नव्हती? प्रिया म्हणली, तुझा मित्र मनोज हा एक नपुसक आहे. तो फक्त बाहेरून मर्द आहे.
पण आतून पोकळ आहे. 4 महिन्यापासून मनोजने मला कधी प्रेमाने गळाभर सुख दिलं नाही. रात्री जेवण खाल्ले, झोपलो एवढंच. त्याच्याकडून काहीच होत नाही. माझी काहीच इच्छा आहे. माझा पती माझ्याशी बोलावं, माझ्यावर प्रेम करावं अशी माझी इच्छा असते. पण मनोजमध्ये असं काहीच गुण नाही. म्हणून रोज रात्री आमचे भांडण होते. मला त्याच्याबरोबर फिरायलाही जावंसे वाटत नाही. मी पुरती कंटाळले आहे. तुझ्या मित्राबरोबर राहून मला नको नको झालंय. मी माझ्या नशिबाला रोज शिव्या देत असते. इतके सांगताना अचानक सुरेशचा हात प्रियाच्या हातावर पडला आणि तो तिला सांत्वन देऊ लागला. प्रियाने त्याचा हात आपल्या हातात घेतला तेव्हा सुरेश भानावर आला की तो काहीतरी चुकीचं करतोय. पण प्रिया म्हणाली, मी 4 महिन्यापासून या प्रेमाला तरसत आहे. हे सुख देण्यासाठी तू माझी मदत कर. तिचे मन राखण्यासाठी सुरेश म्हणाला, हो. पण त्याला या गोष्टीची कल्पना नव्हती की तिला नेमके काय हवे आहे. प्रियाने मागे पुढे विचार न करता सुरेशचा हात आपल्या हातात धरला आणि त्याला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. सुरेश तिच्यासमोर स्तब्ध होता. ती त्याच्यासमोर काय करणार आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. प्रियाने दोन्ही हातांनी सुरेशचा चेहरा धरला आणि एक नशील नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. हळूहळू ओठ ओठापर्यंत येऊ लागले. सुरेशचे अंग अधिकाधिक थरू लागले. त्याच्या मनात व शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागली. त्याने पटकन ओठ ओठावर टेकवले. प्रियाने सुरेशच्या संपूर्ण शरीरावर ताबा मिळवला होता. आता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके गुंग झाले होते की त्यांना वेळेचे भानच नव्हते. प्रिया आणि सुरेशने आपले बाजूला ठेवून एकमेकांवर खूप प्रेम केले. तब्बल 15-20 मिनिटापर्यंत ते घामाने चिंब ओले झाले होते आणि एकमेकांच्या मिठीत गुंठाळले गेलेले होते. आता प्रियाचे सुरेशबद्दल आकर्षण अधिकच वाढले होते. जे 4 महिने मनोज तिला देऊ शकला नाही ते सुरेशने 15 ते 20 मिनिटात तिला दिले. प्रिया सुरेशवर फार खुश होती. ती त्याला म्हणाली, मनोज, पूर्वी तू माझ्या आयुष्यात आला असता तर माझी ही अवस्था झाली नसती. जोपर्यंत सुरेश प्रिया आणि मनोजच्या घरी होता तोपर्यंत प्रिया त्याच्याशिवाय कुठे जात नव्हती. मनोज ड्युटीवर गेला की प्रिया आणि सुरेश भरभरून प्रेम करायचे. प्रिया आपल्या नवऱ्याला रात्रीच्या वेळी काही न बोलता झोपायला सांगत असे. तो झोपल्यावर प्रिया सुरेश जवळ ड्रॉइंग रूम मध्ये येऊन ते दोघे प्रेम करायचे. काही दिवसांनी सुरेशला नोकरीचा ईमेल आला होता. त्याची जॉईनिंग त्याच कंपनीत होती. ही गोष्ट ऐकून प्रियालाही खूप आनंद झाला होता. तिने अपार्टमेंटमध्ये खाली असलेला फ्लॅट सुरेशला भाड्याने घ्यायला सांगितला. मनोजला या दोघांच्या प्रेमाची कल्पना अजिबात नव्हती. मनोजने त्या घरमालकाला सुरेशबद्दल सांगितले आणि तो फ्लॅट सुरेशसाठी भाड्याने घेतला. त्या फ्लॅटमध्ये सुरेश राहू लागला. रात्रीच्या वेळी प्रिया त्या फ्लॅटमध्ये सुरेशला भेटायला येई. अशा प्रकारे त्या फ्लॅटमध्ये एकमेकांवर ते भरभरून प्रेम करायचे. सुरेशची नोकरी सुरू झाल्यानंतर आठवडे उलटत गेले. त्याचे आणि प्रियाचे हे चोरून भेटणे सुरूच होते. मनोजला काहीही संशय आला नव्हता. तो आपल्या कामात इतका मग्न होता की घरातील बारकाव्यांकडे त्याचे जास्त लक्षच नव्हते. पण असे दिवस फार काळ टिकू शकत नाही हे सुरेशला माहीत होते. तो आतून खूप अस्वस्थ होता. एकीकडे मनोजशी असलेली मैत्री, दुसरीकडे प्रियाबद्दलची ओढ. त्याच्या मनात सतत संघर्ष चालू होता. एका बाजूला त्याचा विवेक त्याला सांगत होता की हे चुकीचे आहे, तर दुसरीकडे प्रियाचे प्रेम त्याला बांधून ठेवत होते. एका दिवशी सुरेश ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याला खाली प्रिया उभी असल्याचे दिसली. ती नेहमीसारखी हसतमुखाने त्याच्याकडे आली, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळे होते. तिने हळूच सांगितले, आज मनोज लवकर आला. मी येऊ शकले नाही. पण एक गोष्ट सांगायची आहे. मला वाटते त्याला काहीतरी शंका आली आहे. सुरेशच्या चेहऱ्यावरचे हास्य उडाले. कसं काय? काय झालं? प्रिया म्हणाली, आज सकाळी तो ऑफिसला निघाला होता, पण अचानक परत आला. मी तुझ्या घरची चावी घेऊन जात होते. त्याने पाहिलं मी काहीतरी खोटं सांगितलं, पण त्याचा विश्वास बसला नाही. सुरेशने खोलीत जाऊन प्रियाला बसायला सांगितलं. प्रिया, हे आता बरं नाही. मनोज माझा जिवलग मित्र आहे. त्याच्याशी विश्वासघात करून मी त्याच्या पाठीत खंजीर खेचला आहे. हे थांबवलं पाहिजे. प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं. तू मला सोडून जाणार आहेस का? तूच मला खरं प्रेम शिकवलं. मनोजने मला कधी प्रेम म्हणजे काय ते समजू दिलं नाही. तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हा मला जगण्याची नवी आशा मिळाली. तू मला सोडून जाशील तर मी. सुरेशने त्याला थांबवले. मी सोडून जाणार नाही, पण आपल्याला योग्य मार्ग शोधायचा आहे. मनोजशी खोटं बोलून त्याच्या पाठीमागे असं करणं मला जमणार नाही. दोघेही खूप विचारात पडले. काही वेळाने सुरेशने एक निर्णय सांगितला. मी मनोजशी बोलेन, सगळं सांगेन.
आपण त्यांच्यासमोर सत्य ठेवूया, त्यानंतर जे होईल ते होईल. प्रिया घाबरली. नको नको, तो काय करेल कोण जाणे. त्याचा स्वभाव मला माहीत आहे. तो उद्विग्न झाला तर काहीही करू शकतो. तर मग काय, आयुष्यभर तसेच लपून छपून राहणार का? तुझं लग्न त्याच्याशी आहे, तू त्याची बायको आहेस. हे चोरून भेटणे कधीतरी संपवायलाच हवं. एकतर आपण हे सगळं थांबवावं किंवा मनोज समोर सत्य उघड करून योग्य तो मार्ग शोधावा. प्रिया काहीच बोलली नाही. तिच्या मनात अनेक विचार चालू होते. तिला सुरेश बरोबरचे क्षण सोडायचे नव्हते, पण ते सत्य लपून ठेवणेही आता अशक्य होत चालले होते. दुसऱ्या दिवशी सुरेश ऑफिसमधून परतला तेव्हा त्याला मनोज त्याच्या घराच्या बाहेर उभा असल्याचे दिसले. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव सुरेश लगेच ओळखू शकला. ये आत ये. सुरेशने दार उघडली. मनोज आत आला. दोघेही बसले. काही क्षण संपूर्ण शांतता होती. मनोजने सुरेशकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात दुःख आणि राग दोन्ही होतं. सुरेश, मी तुझ्याशी एक गोष्ट विचारायला आलो आणि मला खरी खरी उत्तर हवी. सुरेशने डोकं खाली घातलं. त्याला आता काही लपवायचं नव्हतं. विचार मनोज, प्रिया आणि तुझ्यात काही चालू आहे का? सुरेश काही क्षण गप्प राहिला. मग त्याने डोके वर करून मनोजच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. हो. त्याच्या त्या शब्दाने खोलीतली हवाच जड झाली. मनोजचे हात थरथरू लागले. त्याने खोल श्वास घेतला. त्याला उठून जावेसे वाटले, पण त्याचे पाय जड झाले होते. किती दिवसांपासून? मी येथे आलो तेव्हापासून. मनोजने डोळे मिटले. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. सुरेशने कधीही मनोजला असे रडताना पाहिले नव्हते. मनोज नेहमीच मजबूत आत्मविश्वासू राहिला होता, पण आज तो पूर्णपणे कोलमडून गेला होता. तुला माहित आहे का सुरेश, मी तुला माझा भाऊ मानायचो. तू माझ्या घरी आलास, मी तुला माझ्या संसाराचा एक भाग केलं आणि तू. सुरेशच्या डोळ्यातही पाणी आले. मला माहित आहे मनोज, मी तुझ्याशी सर्वात मोठा विश्वासघात केला. मी तुझी मैत्री पायदळी तुडवली. पण मी आता तुला सत्य सांगतो आहे. मी तुझ्यापासून काही लपवणार नाही. सत्य? तुला सत्य माहित आहे का? मी नपुसक आहे. मी प्रियाला पती म्हणून कधीच न्याय देऊ शकलो नाही. तिला हवे ते सुख मी देऊ शकलो नाही. तिने माझ्याशी लग्न केले, पण मी तिचा नवरा होऊ शकलो नाही. हे माझं सत्य आहे. सुरेश स्तब्ध झाला. मनोजला सर्व काही माहीत होते. फक्त त्याची अपुरी मर्दानगी ही त्याची सर्वात मोठी कमजोरी होती. तो या गोष्टीला सामोरा जात होता. मी डॉक्टरांकडे गेलो आहे. उपचार सुरू आहे. पण तोपर्यंत प्रिया, तिच्या गरजा आहेत हे मी नाकारू शकत नाही. पण तू तू माझा जिवलग मित्र, तू माझ्याशी असे केलेस, हे मला कधीच पचणार नाही. सुरेश मनोज समोर गुडघ्यावर बसला. मनोज, मला माफ कर. मी तुझ्याशी अगदी खोटं वागलो. पण मी आता सांगतो, मी प्रियाला सोडतो. मी इथून निघून जातो. तू तिच्याशी संसार कर. मी तुझ्या आयुष्यात येणार नाही. मनोजने डोळे पुसले. तू निघून गेलास तर काय होईल? प्रिया तुझ्याशिवाय राहील का? तिला विचारलंस का? या सगळ्यातून मनोज किती परिपक्वपणे विचार करत होता याची सुरेशला जाणीव झाली. मनोज मनाने खूप मोठा होता. रात्री उशिरा तिघेही मनोजच्या घरात जमले. प्रिया घाबरलेली होती. तिला वाटले की आता मनोज स्फोट होईल, पण मनोज शांत होता. मला सगळं माहीत आहे प्रिया. तुझ्या भावना मला समजतात. मी तुझ्याशी नवरा म्हणून अपेक्षित न्याय देऊ शकलो नाही. पण आपल्या लग्नाला फक्त 4 महिने झाले आहेत. मी उपचार घेत आहे. मला संधी दे. प्रियाला रडू लागली. मी तुझ्याशी लग्न केलं प्रेमामुळे, पण प्रेम फक्त भावनिक नसते, शारीरिकही असते. तू मला कधी समजून घेतलंच नाही. मी किती एकटी पडले होते, तुला कळलंच नाही. मला कळलं, पण मी काय करू शकतो? माझी शारीरिक अवस्था अशी आहे. मी लाजेने हे बोलूही शकत नव्हतो. डॉक्टरांकडे गेलो तेव्हा कळलं की उपचाराने हे बरं होऊ शकतं, पण वेळ लागेल. सुरेश म्हणाला, मी यातून बाहेर पडलो. मी नोकरी सोडून दुसऱ्या शहरात जातो. तुम्ही दोघे तुमचं आयुष्य व्यवस्थित जगा. प्रिया ओरडली, नको, तू जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मनोजने खोल श्वास घेतला. त्याने एक निर्णय सांगितला जो कोणालाही धक्का देणारा होता. मी एक गोष्ट सांगतो सुरेश, तू येथे राहा. तुझी नोकरी सोडू नकोस. आणि प्रिया, तू त्याच्याशी संबंध ठेवू शकतेस. सुरेश आणि प्रिया दोघेही हादरले. मनोज, हे काय बोलतोस? मी मनाने खूप दगदगला आहे, पण मी विचार केला. प्रियाच्या गरजा आहेत, मी त्या पूर्ण करू शकत नाही. सुरेश, तू माझा मित्र आहेस. तुझ्यावर माझा विश्वास आहे. पण याच्या 2 अटी आहेत. पहिली, हे सगळं माझ्या परवानगीने असेल. दुसरी, मी उपचार पूर्ण करेपर्यंत हे सुरू राहील.
त्यानंतर प्रियाने निर्णय घ्यायचा, तिने माझ्याबरोबर राहायचं की सुरेश बरोबर. प्रिया आणि सुरेश एकमेकांकडे पाहू लागले. हा निर्णय कुणाला सोपा नव्हता. पुढचे काही महिने असेच गेले. मनोजचे उपचार सुरू होते. प्रिया सुरेशशी भेटत होती, पण आता चोरून नव्हे तर मनोजच्या पूर्ण माहितीने. ही परिस्थिती विचित्र होती, पण तिन्ही जण ती स्वीकारत नव्हते. एके दिवशी मनोज डॉक्टरांकडून परतला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. त्याने प्रियाला बोलावले, सुरेशलाही बोलावले. डॉक्टर म्हणाले, माझी शारीरिक अवस्था आता सामान्य झाली आहे. मी पूर्णपणे बरा झालो आहे. उपचार यशस्वी झाले. ही बातमी ऐकून प्रिया आणि सुरेश दोघांनाही मिश्र भावना झाल्या. एकीकडे मनोज बरा झाल्याचा आनंद, तर दुसरीकडे आता प्रियासमोर निर्णय घेण्याची वेळ आली होती. त्या रात्री प्रिया खूप विचार करत बसली. तिला सुरेश बरोबरचे क्षण आठवत होते, पण मनोज बरोबरचं प्रेमही विसरता येत नव्हतं. सुरेश तिला शारीरिक सुख देत होता, तर मनोज मानसिक आधार देत होता. दोघांमध्ये निवड करणं तिला अशक्य वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया सुरेशकडे आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी निर्णय घेतला सुरेश. सुरेशचे हात थरथरू लागले. सांग. मी मनोज बरोबर राहणार आहे. त्याने माझ्यासाठी खूप सहन केलं. त्याने मला तुझ्याशी संबंध ठेवण्याची परवानगी दिली. त्याचं मन किती मोठं आहे हे मला कळलं. मी त्याच्याशी लग्न केलं ते प्रेमामुळे. ते प्रेम अजूनही आहे. फक्त मार्गात अडथळा होता. तो आता दूर झाला आहे. सुरेशला ही अपेक्षा होती. तो शांत राहिला. मला समजलं, तुझा निर्णय योग्य आहे. मी इथून निघून जातो. तुम्ही दोघे आनंदाने राहा. प्रिया त्याच्या मिठीत आली. तू माझ्या आयुष्यात आलास याचा मला कधीच पश्चाताप होणार नाही. पण आता वेळ आली आहे सर्वांना योग्य तो मार्ग सापडायचा. सुरेश त्या आठवड्यातच नोकरीचा राजीनामा दिला. त्याला दुसऱ्या शहरात चांगली संधी मिळाली होती. जाण्यापूर्वी त्याने मनोजची भेट घेतली. दोघं बाल्कनीत उभे होते. जिथे सुरेशने पहिल्यांदा प्रियाला पाहिलं होतं तीच बाल्कनी. मनोज, माफ कर मला. तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. तुझी मैत्री मला कधीच विसरता येणार नाही. मनोजने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मैत्री म्हणजे चुका न करणं नव्हे, तर चुका झाल्यानंतर एकमेकांना सावरणं. आपली मैत्री कायम आहे. सुरेश, जा. आपलं आयुष्य सुरू कर. पण लक्षात ठेव, तू कधीही आलास तर हे घर तुझ्यासाठी खुलं आहे. सुरेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने मनोजला घट्ट मिठी मारली. स्टेशनवर प्रिया त्याला सोडायला आली होती. तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. ही माझी शुभेच्छा आहे. तुझं आयुष्य सुखाचं जावो. तू जिथे जाशील तिथे तुझ्यासाठी खरं प्रेम वाट पाहत असेल. गाडी सुटली. सुरेशने खिडकीतून बाहेर पाहिले. प्रिया हात हलवत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ओठावर हास्य होते. सुरेशने खोल श्वास घेतला. आयुष्यात काही गोष्टी सोडाव्या लागतात, काही गोष्टी घ्याव्या लागतात. पण मैत्री आणि प्रेम दोन्हीचा अर्थ त्याला आता खरोखर समजला होता. गाडी पूर्वी सरकत होती. नव्या शहरात, नव्या सुरुवातीच्या दिशेने. 6 महिने उलटून गेले. पुण्यातील तो घटनाक्रम सुरेशसाठी एक स्वप्नवत आठवण बनून गेला होता. नागपूरला त्याला एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी मिळाली होती. तिथे एका छोट्याशा खोलीत तो राहत होता. कामात व्यस्त असल्याने दिवस चांगले जात होते, पण रात्रीच्या एकांतात मनोज आणि प्रियाच्या आठवणी येत होत्या. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून परतताना त्याला एका मैदानात क्रिकेट खेळणारी मुलं दिसली. तिथे एक मुलगी बाजूला उभी होती. ती खेळ पाहत होती. सुरेशची नजर तिच्याकडे गेली. ती साधी सरळ, डोळ्यात एक स्वप्न घेऊन उभी होती. तो पुढे जाऊ लागला. तेवढ्यात तिच्या हातातील पाण्याची बाटली खाली पडली. सुरेशने लगेच ती उचलून दिली. थँक्यू. ती हसली. तिचं नाव आरती होतं. ती शेजारच्या कॉलेजमध्ये MA करत होती. तिचं कुटुंब मूळचं नाशिकचं, पण शिक्षणासाठी ती नागपूरला आली होती. हळूहळू त्यांची ओळख वाढली. रोज संध्याकाळी ती तिच्या हॉस्टेल जवळच्या उद्यानात भेटायची. सुरेशला तिच्यात एक निरागसता दिसली, तर जीवनाकडे साधेपणाने ती पाहत होती. एकदा ती म्हणाली, तुम्ही पुण्यात होतात ना? खूप मोठं शहर आहे ते. तिथे काही खास आठवणी असतील तुमच्या? सुरेश थोडा गप्प राहिला. हो, काही आठवणी आहेत, चांगल्या आणि वाईट दोन्ही. सांगाल का? काही तर कधीतरी सांगेन. त्याला वाटले, आता भूतकाळाचा उकरून काढण्यापेक्षा नव्याने सुरुवात करणे चांगले. पण आरतीच्या सहवासात त्याला हळूहळू शांतता मिळू लागली. त्याच दरम्यान पुण्यात मनोज आणि प्रियाला हळूहळू नव्याने उभे राहत होते. मनोजचे उपचार पूर्ण झाल्यानंतर दोघांमधील दरी कमी होत गेली. प्रिया मनोजसोबत घालवलेल्या प्रत्येक वेळेत त्याचे प्रेम, त्याची सहनशीलता, त्याचा विश्वास जाणीव होऊ लागली होती. तिला समजले, खरे नाते शारीरिक नसते, तर मनाची जुळवी, विश्वास, आपुलकी यावर टिकते. एके दिवशी प्रिया मनोजला म्हणाली, मला सुरेशला एकदा फोन करायचा आहे. त्याला विचारायचं आहे की तो कसा आहे. मनोजने शांतपणे होकार दिला, कर. पण त्याला आपल्याबद्दल काही दडपण येऊ देऊ नकोस. प्रियाने सुरेशला फोन लावला. तो उचलला तेव्हा तिचा आवाज ऐकून त्याला थोडा धक्काच बसला. सुरेश, कसा आहेस तू? मी ठीक आहे. तुम्ही दोघे कसे आहात? आम्ही ठीक आहोत. मी फक्त विचारायला फोन केला.
तुझी नोकरी, राहणी सगळं ठीक आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. मी इथे नव्याने सुरुवात केली. मी थोडा संकोच करून प्रिया म्हणाली, सुरेश मला माफ कर. जे काही झालं त्यासाठी माझी चूक. पण तू मनोजचा मित्र म्हणून नेहमीच महत्वाचा आहेस. आमच्याशी संपर्क तोडू नकोस. सुरेशचा आवाज थोडा बदलला. प्रिया, माफीची गरज नाही. जे झालं ते सगळ्यांनी शिकून घेतलं. मी तुझ्याशी संपर्क ठेवेन, पण सध्या मला थोडा वेळ हवा आहे स्वतःला सावरायला. फोन ठेवल्यानंतर सुरेश बराच वेळ खिडकीजवळ उभा राहिला. आता त्याला जाणवत होतं की भूतकाळ आणि त्याच्या खांद्यावरचं ओझं बसलेलं आहे ते त्याला सोडायचं होतं. 2 महिन्यांनी सुरेशनं आरतीला आपल्या भूतकाळाबद्दल सांगितलं. तिने शांतपणे ऐकून घेतलं. तुम्हाला पश्चाताप आहे का? तिनं विचारलं. हो, पण त्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं. मैत्रीतली किंमत, नात्यातला विश्वास आणि स्वतःच्या चुकांची जबाबदारी. आरतीने त्याचा हात हातात घेतला. प्रत्येकाकडून चुका होतात, पण त्या चुका आपल्याला अधिक परिपक्व करतात. तुम्ही आज जे आहात ते अनुभवामुळे आहात. मी तुम्हाला भूतकाळासाठी नव्हे तर आत्ताच्या साठी ओळखते. त्या दिवसापासून सुरेशचं मन हलकं झालं. त्याने आरतीशी नातं जोडण्याचा निर्णय घेतला. हळूहळू दोघं एकमेकांसाठी महत्वाचे बनले. 1 वर्षानंतर सुरेश आणि आरतीचं लग्न ठरलं. लग्नाची पत्रिका सुरेशने मनोजला पाठवली. पत्रात लिहिलं, माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या क्षणी माझ्या जिवलग मित्राची उपस्थिती हवी आहे. जर तुला काही हरकत नसेल तर कृपया ये. लग्नाच्या दिवशी मनोज आणि प्रिया दोघेही नागपूरला आले. सुरेशला पाहताच मनोजने त्याला मिठी मारली. त्या मिठीत सगळे जुने विसर्जित झाले. प्रिया आरतीला म्हणाली, सुरेश खूप भाग्यवान आहेस की त्याला तुझ्यासारखी सोबत मिळाली. त्याची काळजी घ्यायची हं. आरती हसली. तोही माझी काळजी घेतो. आम्ही एकमेकांचे पूरक आहोत. लग्नाच्या वेळी सुरेशने मनोजला साक्षीदार केले. त्याच्या डोळ्यात पाणी होतं, पण तो हसत होता. आम्ही सगळे रात्री बसलो. सुरेश म्हणाला, मनोज, तू मला मैत्रीचा खरा अर्थ शिकवला आहेस. मी तुझ्यावर विश्वासघात केला, पण तू मला कधीच सोडून दिलं नाहीस. तुझ्यासारखा मित्र मिळणं हे माझं भाग्यच आहे. मनोजने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मैत्री म्हणजे एकमेकांच्या चुका सहन करणं, एकत्र वागणं. आपण तेच आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात शांतता यावी हीच इच्छा. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.